मित्रांनो, आज आपण अगदी थोड्या वेळात संविधान सभेच्या मागणीचा इतिहास बघणार आहोत. भारतीय संविधानाची जी मागणी सर्वप्रथम 1895 मध्ये लोकमान्य टिळकांनी आपल्या स्वराज्य या विधेयकात केली होती. त्यानंतर 1922 मध्ये महात्मा गांधी यांनी हरिजन या आपल्या वृत्तपत्रात स्वराज्य संकल्पना मांडताना संविधान हे भारतीयांनीच तयार करावे असं म्हटलं होतं. त्यानंतर 1928 मध्ये स्वतंत्र भारताच्या 1928 मध्ये संविधान तयार करण्याचा एक प्रयत्न भारतीयांकडून झाला, त्याला आपण नेहरू रिपोर्ट म्हणून ओळखतो. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ते झाली 1934 मध्ये मानवेंद्र नाथ राय नावाचे एक व्यक्ती होते, जे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी 1934 मध्ये संविधान सभेची कल्पना मांडली. हा प्रश्न MPSC मध्ये नेहमीच विचारला जातो. त्यानंतर 1938 मध्ये काँग्रेसच्या वतीने प्रौढ मताधिकाराच्या आधारावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेची मागणी केलेली आपल्याला 1940 ला ऑगस्ट प्रस्तावाला, याला आपण ऑगस्ट ऑफर म्हणूनही ओळखतो. या ऑगस्ट ऑफरने भारतीय संविधानाची जी मागणी होती, जी भारतीयांनी केली होती, ती आपल्याला मुख्यतः मान्य करताना हा ऑगस्ट प्रस्ताव आपल्याला दिसतो. त्यानंतर 1942 ला क्रिप्स मिशन आले. या क्रिप्स मिशनने भारतीय संविधानाची जी मागणी भारतीयांनी केली होती ते पूर्णतः मान्य केलेली आपल्याला दिसते. त्यानंतर 1946 मध्ये कॅबिनेट मिशन आला. या कॅबिनेट मिशन मध्ये 3 लोक होते. या 3 लोकांचे नाव आहे A.V. अलेक्झांडर, लॉर्ड पेथिक लॉरेन्स आणि क्रिप्स. या तीनही लोक याच्यात आले म्हणून त्यांना क्रिप्स मिशन असेही म्हणतात. या कॅबिनेट मिशनने संविधान सभेसाठी मग निवडणुका घेतल्या. एकूण 389 जागा होत्या, पण त्यात 93 जागा या संस्थानिकांच्या होत्या, ते डायरेक्टली नामनिर्देशित झाले होते. म्हणून बाकी 296 जागांसाठी संविधान सभेची निवडणूक झालेली आपल्याला दिसते.